नेमकं काका तुम्ही विजय गाडगेंच्या भेटीसाठी जात होता, पण तुम्हाला काय अजित पवारांच्या भेटीसाठी जात होता, पण तुम्हाला काय अडवलं? आम्हाला अडवण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यात असतो नाराजी आहे. शेतकरी आम्ही पुण्यामध्ये का आलो, अख्ख्या महाराष्ट्रातले शेतकऱ्याचे प्रतिनिधी पोरं की विजयकुमार घाडगे साहेबावर जे हल्ला झाला शेतकरी पुत्रावर, त्या हल्लेखोरावर 307 कलम लावा, त्यांना सगळ्याला अटक करा आणि कृषी मंत्री कोकाटे साहेबाचा राजीनामा घ्या. दादा तुम्ही प्रशासनावर तुमची पकड आहे, तुम्ही शेतकऱ्यासाठी चांगला न्याय देऊ शकता म्हणून आम्ही तुमच्याकडे विनंती करायला दादाकडे आलोय. तरी पण आमची भेट दादा टाळली आहे. आमचीच टाळली असं नाही, मीडियाला सुद्धा मध्ये येऊ देत नाहीत. म्हणजे ही काय लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? हीच शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या प्रश्न पडलाय. पण कृषी मंत्र्याचा अजून राजीनामा झाला नाही. तसेच सूरज चव्हाण ज्यांनी मारहाण केली होती विजय गाडगे यांना, त्यांचा सुद्धा टेबल जामीन झाला. टेबल जामीन झाला म्हणजे उगा कलम असे लावले त्याला, तुटपुंजे प्राणघातक हल्ला केला, हाफ मर्डरचा प्रकरण हल्ला केला आणि त्यांच्यावर कलम का चिल्लर लावले आणि जाग्यावर त्यांना जामीन दिली पोलीस खात्यानं. म्हणून आमचा पोलीस खात्यावर बी नाराजी आहे, प्रशासनावर बी नाराजी आहे आणि सरकारवर तर का नाराजी आहे? ज्या महाराष्ट्रातला सगळा शेतकरी कोकाटे साहेबाचा राजीनामा मागतोय आणि राजीनामा घेत नाहीत. म्हणून आम्ही सरकारला विनंती करायला आलो की कोकाटे साहेबाचा राजीनामा घ्या, 307 कलम लावा, तोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी स्वस्त बसणार नाही सांगासाठी दादाकडे आम्ही आलोय. दादा तिथं केएमला भेटायला जाणार होते विजय गाडगेंना, पण दादांनी त्यांना इथे वाटली असेल भेटायला बोलवले. नेमकं कारण काय असेल? दादाचा आत्मा सुद्धा साक्षी देणार की मी या शेतकऱ्याच्या माझ्याच माणसाने मारलेल्या एका शेतकरी पुत्राला कसं जाऊन भेटू, म्हणून दादाचाच आत्मा असा साक्षी देणार की या शेतकऱ्या पुढे कुणाच तोंडाने मी जावं, म्हणून आमची भेट टाळली असं मला वाटते.